हिंदू डॉन शरद मोहोळचा मुळशी पॅटर्न, 15 आरोपींना झाली अटक। शेलार, मारणे, कानगुडे आणि पोळेकर कोण आहेत मोहोळच्या खुनाचे मास्टरमाइंड? असा घडलाय शरदचा मुळशी पॅटर्न। या मुळशी पॅटर्नचं पुढे काय? पुणे पोलीस हा मुळशी पॅटर्न रोखणार का? पुण्यामधून लवासा सिटीकडे जाताना मुठा गावामध्ये शरद मोहोळ याचं घर आहे। मोहोळच्या खुनातील आरोपी नामदेव कानगुडे याच भागातील वेगरेके गावामधला। मोहोळच्या खुनाचा मास्टरमाइंड असणारा विठ्ठल शेलार याचे देखील मुठा गावापासून 9 किलोमीटर अंतरावर घर आहे। दुसरा फरार मास्टरमाइंड गणेश मारणे हाही मुळशीमधीलच उरवडे येथील। शरद मोहोळ याच्यावर गोळा झाडणारा मुन्ना पोळेकर हा कानगुडे यांचा भाचा। हे सगळेच गुंड मुळशी तालुक्यातील आहेत। शरद मोहोळ आणि नामदेव कानगुडे यांच्यात 2010 मध्ये जमिनीच्या संदर्भात वाद झाला होता। त्यानंतर काही काळाने तो मिटला देखील। त्यानंतर काही प्रमाणात या दोघांनी पुढे एकत्र काम देखील केले। मात्र यांच्यातील मिटलेल्या वादात मिठाचा खडा पडला तो गावच्या निवडणुकीचा। गेल्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत आरोपी नामदेव कानगुडे याची भावज ही निवडणुकीला उभी होती। यावेळी कानगुडे याने शरद मोहोळकडे मदत मागितली, मात्र मोहोळने निवडणुकीत मदत केली नाही। यामुळे दोघांत पुन्हा वाद झाला आणि या वादाची संधी साधली विठ्ठल शेलार आणि गणेश मारणेने। याचं कारण असं की शरद मोहोळ याने 2021 ला तुरुंगातून सुटून आल्यानंतर शरदने विठ्ठल शेलारच्या एरियात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला। विठ्ठल शेलारची टोळी हिंजवडी IT पार्कच्या परिसरामध्ये सक्रिय होती। यावेळी झालेल्या वादातून विठ्ठल शेलारच्या गाडीवर शरद मोहोळच्या साथीदारांनी पुण्यातील म्हाळुंगे येथील राधा हॉटेलजवळ 2022 मध्ये हल्ला केला होता। या हल्ल्यातून शेलारने पळ काढत आपला जीव वाचवला। याचा राग विठ्ठल शेलारच्या डोक्यात होता व गणेश मारणे याच्या साथीदार पिंटू मारणे याची हत्या शरद मोहोळने केली होती। कारण गुंड संदीप मोहोळ याचा खून झाल्यावर मोहोळ टोळीची सूत्र ही शरद मोहोळकडे आली होती। द हिंदू डॉन अशी ओळख मिळवलेल्या कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा खुनाचा कट रचला गेला। तो 10 वर्षांपूर्वीच्या कानगुडे सोबतच्या वादातून आणि वेगरे गावच्या सरपंच पदावरून असलेल्या रागातून। मामा कानगुडे याच्या अपमानाचा बदला भाचा मुन्ना पोळेकर याने घेण्याचं ठरवलं। याला साथ विठ्ठल शेलार यांची होती, कारण शेलारवर मोहोळने केलेला हल्ला आणि त्याचा राग होता। या हल्ल्याचा कट काही महिन्यांपूर्वीच रचला गेला। मोहोळ याच्या खुनाच्या प्रकरणामध्ये मास्टरमाइंड म्हणून विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे मुख्य सूत्रधार आहेत। शेलार आणि गणेश मारणे यांनी मोहोळचा खून होण्यापूर्वी 1 महिना आधी बैठक घेतली, अशी माहिती पुणे पोलिसांनी न्यायालयात दिली। या प्रकरणात आता सूत्रधार म्हणून विठ्ठल महादेव शेलार, रामदास उर्फ वाघ्या नानासाहेब मारणे यांना अटक केली आहे। या प्रकरणात आतापर्यंत 15 आरोपींना अटक झाली आहे, तर 8 ते 9 जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे। शेलार यांच्यावर खुनाचा प्रयत्न आणि खंडणी अशा प्रकारचे 17 गुन्हे दाखल आहेत। तसेच रामदास मारणे देखील सराईत गुन्हेगार आहेत। शेलार आणि गणेश मारणे यांच्यात नेमकी कुठे बैठक झाली, यावेळी आणखी कोण उपस्थित होते याचा तपास सुरू आहे। या प्रकरणातील आरोपी गणेश मारणे हा फरार असून तो देखील मुळशी तालुक्यातीलच आहे। कानगुडे मामाच्या अपमानाचा बदला भाचा मुन्नाने घेतला। याचा मास्टरमाइंड ठरला तो विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे। मुळशीमधील हा वाद पुण्याच्या शूटआउट पर्यंत आला आहे। या मुळशी पॅटर्नचं पुढे काय? पुणे पोलीस हा मुळशी पॅटर्न रोखणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।